नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026मध्ये आपलं स्वागत आहे. तर पहिला प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय योग दिन 2026ची थीम काय? तर आपल्याला माहिती आहे की 21 जूनला दरवर्षी योग दिन असतो. त्याची थीम महत्त्वाची असते कारण की त्यावरच प्रश्न हा विचारला जातो. तर बघा, पहिला ऑप्शन आहे एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग. दुसरा ऑप्शन आहे आरोग्य वार्धक्यासाठी योग. तिसरा ऑप्शन आहे एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग आणि स्वतःसाठी आणि समाजासाठी योग. तर 2026ची थीम आहे ती आहे ऑप्शन नंबर 2 निरोगी वार्धक्यासाठी योग. ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट राहणार आहे. तर बघा, 2026चं जे आहे ते योगा फॉर हेल्दी एजिंग म्हणजेच हा इंग्लिशमध्ये थीमचं नाव झालेलं आहे आणि मराठीमध्ये आरोग्य वाढत्या वयासाठी योग. 2025चं बघा, योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग. 2024ची थीम बघा, योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी स्वतःसाठी आणि समाजासाठी योग. 2023ची थीम काय होती तर योगा फॉर वसुधैव कुटुंबकमसाठी योग एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य. 2022ची जी थीम होती ते बघा, योगा फॉर ह्युमॅनिटी मानवतेसाठी योग. योग दिवस 2026 21 जूनची थीम आहे आणि 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. थीम बघा, आरोग्य वार्धक्य योग योगा फॉर हेल्दी एजिंग. 2050पर्यंत जगातील 60 वर्षावरील लोकसंख्या दुप्पट होण्याचा अंदाज असल्याने ही संकल्पना. पहिला योग दिवस केव्हा झालेला होता हे सुद्धा लक्षात ठेवा. 21 जून 2015 पासून स्टार्ट झालेला आहे. ठीक आहे, 21 जून 2015 पासून. नेक्स्ट प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 2 संगीत अकादमी पुरस्कार 2024 आणि 25 या वर्षासाठी कोणाला मिळालेला आहे? तर पहिलं ऑप्शन आहे मनीषा साठे. दुसरं ऑप्शन आहे आनंद भाटी. इथं भाटी पाहिजे, भास आलेला इथं भाटी पाहिजे. ऑप्शन नंबर 1 आणि 2 आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 1 आणि 2 म्हणजे मनीषा साठे आणि आनंद भाटी या दोघांना सुद्धा संगीत अकादमी पुरस्कार 2024-25 मिळालेला आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 3 संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून प्रथमच कोणता देश निवडून आला आहे? पहिला ऑप्शन आहे भारत, दुसरा ऑप्शन आहे पाकिस्तान, तिसरा ऑप्शन आहे अफगाणिस्तान आणि चौथा ऑप्शन आहे किर्गिस्तान. तर याचं करेक्ट उत्तर ऑप्शन नंबर 4 किर्गिस्तान. तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदा अस्थायी सदस्य म्हणून किर्गिस्तानची निवड झालेली आहे. पुढील प्रश्न पहा, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला? पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी, दुसरा ऑप्शन आहे आशा भोसले, तिसरा ऑप्शन आहे अमिताभ बच्चन आणि चौथा ऑप्शन आहे कैलास सत्यार्थी. तर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 हा कैलास सत्यार्थी यांना घोषित झालेला आहे, जाहीर झालेला आहे. तर बघा, नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांना बाल हक्कासाठीच्या जागतिक कार्यासाठी प्रतिष्ठित 2026चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर नोबेल पुरस्कार विजेतेसुद्धा कैलास सत्यार्थी आहे आणि त्यांना 2014ला तो नोबेल पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार स्थापना बघा 2022ला झालेली आहे. कोणती? तर लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार. पहिला पुरस्कार पंतप्रधान भारताचे जे आहे नरेंद्र मोदी यांना मिळालेला होता. दुसरा पुरस्कार आशा भोसले यांना मिळाला. तिसरा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना मिळाला. चौथा पुरस्कार उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना मिळाला आणि यावर्षीचा कैलास सत्यार्थी यांना 2026चा मिळालेला आहे. लक्षात ठेवा, विचारला जातो. प्रश्न क्रमांक 5 पहा, प्रिन्सेस ऑफ स्ट्युअरियस स्पोर्ट अवॉर्ड 2026 मिळवणारे फुटबॉलपटू कोण बनले आहे? पहिला ऑप्शन आहे रोनाल्डो, दुसरा ऑप्शन आहे मेसी, तिसरा ऑप्शन आहे पेले, चौथा ऑप्शन आहे दिएगो मॅराडोना. तर प्रिन्सेस ऑफ
अस्टुरियास हा स्पोर्ट अवॉर्ड 2026चा मिळालेला आहे मेसी, लिओनेल मेसी यांना मिळालेला आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 6. संरक्षण अलंकरण समारंभ 2026 टप्पा 1 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते एकूण किती जवानांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला? पहिला ऑप्शन आहे 50, दुसरं ऑप्शन आहे 51, तिसरं ऑप्शन आहे 52, चौथा ऑप्शन आहे 53. तर संरक्षण अलंकरण समारंभ 2026चा पुरस्कार प्राप्त झालेला आहे 51 जणांना. ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा, भारतात मेटा आणि रिलायन्स इंडस्ट्री यांनी येथे देशातील पहिले AI सक्षम डेटा सेंटर उभारण्याची मोठी घोषणा केली आहे. पहिला ऑप्शन आहे राजस्थान, दुसरा ऑप्शन आहे गुजरात, तिसरा ऑप्शन आहे महाराष्ट्र, चौथा ऑप्शन आहे मध्य प्रदेश. तर भारतात मेटा आणि रिलायन्स इंडस्ट्री यांनी येथे देशातील पहिले AI सक्षम डेटा सेंटर उभारण्याची घोषणा केली आहे. ते म्हणजे गुजरात येथे, आणि गुजरातमध्ये कुठे आहे तर जामनगर येथे करण्यात आलेली आहे.